पक्षाचे सर्व पदाधिकारी, अंगणवाडी सेविका संघटनेचे सर्व पदाधिकारी असतील, त्याचबरोबर किसान सभेचे आमचे विश्वनाथ निगळे साहेब आहेत, त्यांचंही या ठिकाणी मी मनापासून खरं तर आभार मानतो. आणि त्याचबरोबर आमचे कारबल साहेब असतील, बंडूदादा असतील, आमचे लांडे साहेब आहेत, त्याचबरोबर इतिहासाचे अभ्यासक डावकर साहेब आहेत, त्याचबरोबर आदिवासी समाजाचे नेते काळदादा शेळकंदे आहेत, साहेब टोंगरे साहेब आहेत, डॉक्टर मंगेश मांडे साहेब आहेत, त्याचबरोबर आंजवळ्यावरून आमचे युवराज लांडे साहेब आलेले आहेत. या सर्वच पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. बंधूंनो, आपला हा जो काही आजचा निदर्शनाचा कार्यक्रम आहे, खरं तर हा एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी आज घेतलेला कार्यक्रम आहे. मुळातच इथंची जी काही महाराष्ट्र शासन आहे, या महाराष्ट्र शासनाकडनं आज जो या संपूर्ण राज्यामध्ये एक जातीयवादी जो काही खेळ मांडलेला आहे, या खेळाचा कुठलाही व्यक्ती आणि कुठल्याही समाजाचा व्यक्ती या ठिकाणी समर्थन करू शकत नाही. कारण सातत्याने महाराष्ट्रामध्ये आपली राजकीय पोळी बाजून घेत असताना, मग ते भाजप सरकार असो किंवा पवार साहेबांचं सरकार असो किंवा उद्धव साहेबांचं सरकार असो, कुठलंही असू द्या, सातत्याने सर्वसामान्य माणसाला अशा पद्धतीनं झुलवत ठेवायचं. एकतर यांची एक नीती आपण पहिल्यांदा तपासून पाहिली पाहिजे की सातत्याने आपण जर विचार केला तर 2009 असेल किंवा त्याच्या अगोदरपासून असेल, मुळातच या देशामध्ये खाजगीकरणाची सुरुवात झाली ती 1991ला झाली. त्याचे जे काही प्रवर्तक आपण म्हणू शकतो ते डॉक्टर मनमोहन सिंग काँग्रेसचे होते. तेव्हापासून खरं म्हटलं तर या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशभरामध्ये एक प्रकारे सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये खड्डा खोदण्याचं काम हे झालेलं. म्हणजे अगदी काँग्रेसने खूप काही चांगल्या प्रकारे काम केले आणि त्याच्यामध्ये आता भाजपने त्याच्यापेक्षा अधिक चांगलं केलं असं काही झालेलं नाही. कारण ज्या दिवशी इथं खाजगीकरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली, त्याच दिवशी इथलच्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये अंधकार निर्माण व्हायला सुरुवात झालेली. आणि त्याचं जे काही कळस म्हणतो आपण, तो कळस भाजपने या ठिकाणी केलेला आहे. कारण मागच्या 25 तारखेला जो खाजगीकरणाचा GR काढला, तो GR मात्र इथलच्या कुठल्याही जाती धर्माच्या माणसाला संपून टाकणारा कळस आहे तो. कारण आज एका बाजूला विचार करा, धनगर आणि आदिवासींचा आरक्षणाचा मुद्दा काढलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या अगोदरच्या महिन्यामध्ये कंत्राटीकरणाचं शासन आधीच काढतंय. अर्थातच जर कंत्राटीकरण यांनी या ठिकाणी राज्यामध्ये लागू केलेलं आहे तर मग या आरक्षणाचा फायदा कोणालाच घेता येणार नाहीये. मग मराठा समाज काय एवढं मोठं मोर्चे काढून आंदोलन करतोय, आदिवासी समाज काय एवढं मोठं मोर्चे काढून आंदोलन मागणी करतोय, धनगर समाज काय एवढा जीवाचा आटापिटा करतोय. अर्थातच याच्या पाठीमागे एक फार मोठं राजकारण आहे की यांना कुणालाच काय द्यायचं नाहीये. म्हणजे आता जे काय हे काय शिंदे, फडणवीस, अजित पवार हे जे काय सगळं घोटाळेबाजांचा घोटाळे करून केलेलं सरकार आहे, हे सरकार कुणाचंच नाही इथं. त्याच्यामुळं एक गोष्ट आपण या ठिकाणी सर्वसामान्यांनी लक्षात घेतली पाहिजे की हे जे काय संपूर्ण सरकार आहे हे कुणाचंच नाही. आणि म्हणून यांचा सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपण विचार केला गेला पाहिजे. आज तसं जर धनगर आणि आदिवासींच्या बाबतीत जर विचार केला तर हा मुद्दा काय आजचा नाहीये, हा साधारणतः 70 ते 80 दशकामध्ये उपस्थित केलेला मुद्दा आहे हा. कारण आता काळदादांनी सांगितलं की 1979 साली या ठिकाणी राज्य शासनाने काय केलं होतं, केंद्राकडे शिफारस केली होती की बाबा अशा प्रकारे धनगरांना आदिवासींमध्ये समाविष्ट करावं का, ते धनगर नेमका राज्यामध्ये देशामध्ये कुठं आहेत ते तपासा तुम्ही. मग त्याच्यानंतर एक समिती स्थापन झाली. ती समिती मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल किंवा बिहार असेल, झारखंड असेल, या राज्यांमध्ये ती समिती गेली आणि त्या समितीने ज्यावेळेस आपला अहवाल मांडला, त्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की धनगर आणि आदिवासी यांचा दुरापास्त संबंध नाहीये. हे दोघंही अलिप्त आहेत. धनगर हे जातीमध्ये मोडत आहेत आणि धांगड हे जमातीमध्ये मोडत आहेत. आता यांनी इथे गलत करायला सुरुवात केली. मुळातच आपण जर पाहायला गेलं तर भाजप असेल किंवा अगदी शरद पवार साहेब सुद्धा असतील, या सगळ्यांचा इतिहास जर आपण पाहिला तर अगदी ही सगळी मंडळी आपण जर विचार केला तर कलम कसाईपणा करतायत. ते धांगड आणि धनगड याच्या अगोदर आपण पाहिलं की 2-2.5 हजार वर्षापूर्वी जी परंपरा आहे ती परंपरा सुद्धा अशाच प्रकारे कलम कसाईपणा करून त्यांनी आपल्या माथी मारलेली आहे की नाही. म्हणजे धचा मग करून टाकायचा. म्हणजे रावण चांगला होता का वाईट होता यांना कुणाला काही कळलं नाही अजूनही बी. पण यांची पिलावळ मात्र अजूनही तेच बोलते रावण राक्षस होता. राक्षस होता तर कसा होता बाबा, 10 तोंडाचा माणूस त्याच्यानंतर परत कधी जन्मालाच का आला नाहीये. अनेक प्रश्न पडू शकतात ना. म्हणजे जिथं कलम कसाईपणा यांनी केलेला आहे आणि ती कलम कसाईपणा केलेली जी काही व्यवस्था आहे ती आजपर्यंत इथलच्या बहुजनांच्या माती मारण्याचं काम केलेलं आहे. त्यांना सातत्याने कमीपणा दाखवण्याचं काम केलं, शूद्र लेखण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळं या ठिकाणी आपण जर पाहिलं आपल्या देशामध्ये अगदी पूर्वापार पासून आपण जर पाहत आलो तर इथं सामंतांची, जमीनदारांची, धनदांड्यांची व्यवस्था कायमस्वरूपी दमन करत राहिलेली आहे इथलच्या बहुजनांवरती. आणि आजही तोच प्रकार चालू आहे. आज कुठेतरी इथलचा बहुजन वर्ग थोडाफार शिकू लागला, कुठेतरी नोकऱ्यामध्ये स्वतःचे हक्क आणि आरक्षण मागू लागला, त्या ठिकाणी तो स्वतःच्या पायावरती उभा राहू लागला. ज्यावेळेस हा इथलचा बहुजन उभा राहिलेला आहे त्यावेळेस इथलच्या सामंतांचे
गड या ठिकाणी गडगडायला लागलेले आहेत. कारण इथलचा बहुजन वर्ग क्लासरूम अधिकारी बनू लागला, इथलचा बहुजन वर्ग आमदार बनू लागला, इथलचा बहुजन वर्ग खासदार बनू लागला. आणि त्याच्या माध्यमातून ही जी काही पूर्व परंपरा पद्धतीने चालत आलेली जी काही सामंतशाही आहे, ही जी काही जमीनदारशाही आहे, या जमीनदारला आणि सामंतशाहीला तो सुरुंग लावू लागला त्याच्या बुद्धीच्या जोरावरती, त्याच्या ताकदीच्या जोरावरती. आणि ही व्यवस्था इथलच्या जमीनदारांना, इथलच्या प्रस्थापितांना मान्य नाहीये. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आपण या समाजाला जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये एकमेकांमध्ये लढवत लावायचं आणि अशा पद्धतीनं त्यांची जी काही एकंदर प्रगती आहे त्या प्रगतीला कुठंतरी खीळ घालायचं काम चालू केलेलं आहे. आणि म्हणून माझं या ठिकाणी राज्य शासनाला सुद्धा अगदी स्पष्टपणे सांगणं आहे की हे जे काय तुम्ही खेळ मांडलेले आहेत, हे खेळ तुम्ही थांबवा. इथं जो काय सर्वसामान्य माणूस आहे याला त्याच्या पद्धतीनं गुन्ह्या गोविंदाने जगू द्या. कारण हा देश आपण जर एक व्यवस्थित पाहिलं तर जगाची प्रतिकृती या भारतामध्ये आहे. अनेक धर्म आहेत, अनेक जाती आहेत, अनेक पंथ आहेत. परंतु कधी या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं, पाकिस्तान असेल, इराक असेल, इराण असेल, या देशांमध्ये जी अशांतता आहे ती अशांतता या देशामध्ये कधी आपल्याला दिसली नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. आणि ही गोष्ट खरं तर इथलच्या राज्यकर्त्यांनी सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. आपण राजकारणापोटी इतक्या नीच पातळीला जाऊन जर आपण कारभार करत असू तर या ठिकाणी जनतेने सुद्धा आज विचार करण्याची गरज आहे. दुसरी बाजू आपण जर पाहिली गेली तर धनगरांच्या बाबतीत मी सांगेल की 2005 साली साहेब या ठिकाणी विधान परिषद, तत्कालीन जे काय विधान परिषदेचे सदस्य अध्यक्ष होते त्यांनी सुद्धा पुन्हा एकदा एक कमिटी नेमली होती. त्या कमिटीचा रिपोर्ट सुद्धा आलेला आहे 2006 साली. त्या रिपोर्टमध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे की धनगर आणि अण्णा डांगेच्या माध्यमातून, त्याच्यानंतर जोशी साहेबांच्या सुद्धा माध्यमातून एक समिती, अशा 2 समित्या नेमल्या होत्या. या दोन्ही सुधीर जोशी साहेब या दोन्ही समित्यांच्या माध्यमातून स्पष्ट सांगितलं होतं की धनगर आणि आदिवासी यांचा कुठलाही संबंध नाहीये. त्याच्यानंतर पुन्हा एकदा 2009 साली सुद्धा अशाच प्रकारची एक समिती नेमली गेली. त्या समितीने सुद्धा हाच रिपोर्ट दिलेला आहे की धनगर आणि आदिवासी हे एकत्र नाही येत. त्याच्यानंतर पुन्हा फडणवीस साहेबांनी आता 2005 साली तोच कुटाणा केला. 14 साली पुन्हा एकदा, बराच किती हुशार माणूस आहे बघा तो. त्या माणसाला असं वाटलं की ट्रायबल आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे जी आपली राज्याची संस्था आहे आदिवासींची, या संस्थेकडे जर आपण हा अहवाल दिला तर कदाचित हा अहवाल आदिवासींच्या बाजूने आणतील, हे आदिवासींच्या बाजूने रिपोर्ट देतील. हे म्हणून या माणसाने जी काय त्रयस्थ संस्था आहे टीस नावाची, या टीस नावाच्या त्रयस्थ संस्थेला तो सर्वे करायला दिला. परंतु तरी सुद्धा त्या संस्थेने आपला जो रिपोर्ट आहे तो न्यूट्रल राहून त्या ठिकाणी तयार केला. आणि त्या संस्थेच्या रिपोर्टमध्ये सुद्धा आदिवासींच्या बाजूने त्या ठिकाणी खरं तर कौल दिला गेलेला आहे. आणि ही स्पष्ट बाब दिला गेला म्हणजे तो त्यांना द्यावा लागलेला आहे. परंतु फडणवीसांचं राजकारण बघा तुम्ही कसं आहे ते, त्याला तिथं सुद्धा डाऊट होतं. आणि म्हणून त्यांनी त्रयस्थ संस्थेला या ठिकाणी सर्वे करायला दिला. म्हणजे ही जी काय सगळी यांची ब्राह्मण्यवादी नीती आहे, ही ब्राह्मण्यवादी इथलच्या बहुजन वर्गाला पुन्हा एकदा पायाखाली गाडण्याचं कारस्थान रचत आहे. आपण इतिहासामध्ये ऐकलंय, वामनाने एक पाय असा पृथ्वीवर टाकला, एक पाय खाऊल पातळात टाकला आणि मग तिथं कोणाला तरी पायाखाली गाडून टाकलं. हे सगळं जे काय चाललेलं आहे तेव्हाही आम्हाला गाडण्याचा प्रयत्न केला. एकलव्याचा अंगठाही तुम्ही त्यावेळेस घेतला. आता मात्र तसं होणार नाहीये. इथलचे एकलव्य आता डोळस झालेले आहेत. आताचे एकलव्य हे अभ्यासू झालेले आहेत, स्वतःबद्दल विचार करतायत, इथलच्या राज्यव्यवस्थेबद्दल विचार करतायत, इथलच्या समाज व्यवस्थेबद्दल सुद्धा विचार करतायत. आणि त्याच्यामुळं इथं जमलेल्या सगळ्या तरुण पोरांना माझी विनंती आहे, बाबांनो फक्त पुस्तकात डोकं घालायचं नाही आपण. कारण आपण जर रस्त्यावरती उतरून अशा प्रकारे जर संघर्ष केला नाही, आपल्या बुद्धीची ताकद आपण जर दाखवली नाहीये तर इथं हे कलम कसाही उभेच आहेत. पुन्हा एकदा या देशाचं संविधान मोडून काढणार आहेत ते. पुन्हा एकदा या देशामध्ये मनुस्मृती नवा रूप घेऊन आपल्या समोर येणार आहे. पुन्हा एकदा इथलची जाती व्यवस्था नवा रूप घेऊन आपल्या समोर येणार आहे. पुन्हा एकदा इथलची वर्ण व्यवस्था नवीन वेशामध्ये आपल्या समोर येणार आहे. आणि या वेशाला पारखायची जर ताकद आपल्यामध्ये निर्माण झाली नाही, ती दृष्टी जर आपल्यामध्ये आपण निर्माण केली नाही तर पुन्हा एकदा आपल्याला शुद्राती शुद्र अवस्थेमध्ये जाऊन जीवन जगायला लागल. हे या ठिकाणी तुम्हाला मला जाणीवपूर्वक सांगायचं आहे बंधूंनो. बरं, मग आता यांना जर आपली प्रगती दिसायला लागली, यांना जर इथलच्या बहुजन वर्गाची प्रगती दिसायला लागलेली आहे, तर मग 2500-3000 वर्षापूर्वीचा इतिहास चालू बघा तुम्ही. 100% आरक्षण कुणाचं होतं, 100% राज्यव्यवस्था कुणाच्या ताब्यामध्ये होत्या, 100% धर्मव्यवस्था कुणाच्या ताब्यामध्ये होती, 100% शिक्षणाचा अधिकार कुणाकडे होता. या सगळ्या बाबीचा जर विचार केला गेला तर मग आज तुम्हाला ह्या आरक्षणाचा प्रॉब्लेम काय आहे, आज तुम्हाला इथलच्या बहुजन वर्गाची प्रगती का पाहत नाहीये, हा खरं तर आपल्याला पडलेला प्रश्न आहे. हे या ठिकाणी मला प्रामुख्याने सांगायचे आहे. बंधूंनो, पुन्हा एकदा मी आपल्याला सर्वांना सांगतो की इथं जमलेले जे काय सर्व कार्यकर्ते आहेत, जे काय सर्व विद्यार्थी वर्ग आहेत,
या सर्व विद्यार्थी वर्गाला माझी प्रामुख्याने विनंती राहील की आपल्या क्रमिक अभ्यासाबरोबर आपण इथलच्या समाज व्यवस्था सुद्धा प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे। त्याचा परिणाम आपल्यावरती काय होत आहे याचा आपण अभ्यास केला पाहिजे। मगाशी गोडे सरांनी सांगितलं की या ठिकाणी विशेष करून आदिवासींच्या बाबतीत ते बोललेले आहेत। त्यांनी त्याला स्पष्ट सांगितलेलं आहे की आदिवासींचे खरे शत्रू कोण आहेत, आदिवासींचे खरे मित्र कोण आहेत हे त्यांनी मगाशी त्यांच्या वक्तव्यामध्ये सांगितलेलं आहे। कारण तुम्ही पाहिलं असेल एकट्या TRTला शेळकंदे साहेब 39,000 बोगस आदिवासींची प्रकरणं पडून आहेत। 39,000 त्याच्यापैकी 12,500 बोगस प्रकरणं ही उघडकीस आलेली आहेत, जी शासनाने आयडेंटिफाय केलेली आहेत की ही लोक बोगसच आहेत। आणि याही बोगस लोकांना सतत 5 वेळा त्या ठिकाणी एक्सटेन्शन दिले गेले, त्यांना मुदतवाढ दिलेली आहे। कशातून मुदतवाढ दिलेली आहे म्हणले बाबा आता ते बरेच दिवस 10-15 वर्ष झाले, 19-20 वर्ष झाले नोकरी लागलेली आहेत, त्यांच्या मुलाबाळांचं काय, त्यांच्या कुटुंबाचं काय, मग मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना काय करतो मुदतवाढ देतोय, त्यांना नोकऱ्यांवरती राहून देतो आम्ही। आणि मग इथं जे काय हजारो आदिवासींचे तरुण जे काय बेरोजगार आहेत, हजारो आदिवासींची कुटुंब जे काही उद्ध्वस्त झालेले आहेत या नोकरी पाण्यामुळं, मग यांच्या कुटुंबांचं काय, यांच्याबद्दल तुम्हाला मानवतावादी दृष्टिकोन दाखवता येत नाहीये का? उलट यांच्या विरोधामध्ये तुम्ही अजून 1,25,00,000 लोक त्याच्यामध्ये घुसवायला लागलेत, अजून 1,25,00,000 लोक त्यांच्या बोकांडी बसवायला लागलेत। एका बाजूला तुम्ही त्यांचे जे काही नोकऱ्यांचे अधिकार आहेत ते नोकऱ्यांचे अधिकार त्या ठिकाणी संपवून टाकत आहेत। नुसता नोकऱ्यांचा अधिकार नाही आहे तर देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत जो काय आदिवासींचा अनुशेष आहे तो अनुशेष सुद्धा यांनी दाबून टाकलेला आहे, तो अनुशेष सुद्धा दाबून टाकलेला आहे, त्याचा कोणी नाव सुद्धा घेत नाहीये। आपल्याला तर ते माहीतच नाही अनुच्छेद काय प्रकार आहे, रोस्टर काय प्रकार आहे। आपण सगळ्या जाहिरातीमध्ये बघतो एवढ्या जागा आल्या, तेवढ्या जागा आल्या, तेवढ्या जागा, हे आल्यात कुठून, येत आहेत कुठून, हे सगळं रोस्टरचे खेळ सुद्धा ही लोक करतात। त्याच्यामुळं सर्व समाज बांधवांना, सर्व या ठिकाणी कार्यकर्त्यांना मी हात जोडून विनंती करतोय की आपण सातत्याने दक्ष राहिलो पाहिजे। आज इथं काळदादा शेळकंदे ही माणसं अगदी पूर्वापारपासून लढत आलेली आहेत, त्यांच्या अगदी विद्यार्थी दशेपासून मी त्यांना खरं तर धन्यवाद देतो की आपण आजपर्यंत या वयात सुद्धा या संघर्षामध्ये अगदी युवकांसारखे उभे राहत आहेत ते। या ठिकाणी आपण सर्वजण जमलात, मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि माझं जे काही वक्तव्य आहे ते या ठिकाणी थांबवतो। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स।